प्रतिसाद काय सांगाल? आज प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आहेत, मिसळ चर्चा जे कार्यक्रम सुरू आहे. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं या भूमिकेतून कोल्हापूरकरांच्याकडे आम्ही चाललेलो आहोत आणि कोल्हापूरकर आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत. 1 वर्ष आणि त्याच्या आधी 2.5 वर्ष भाजपची सत्ता राज्यामध्ये आहे. कोल्हापूरला काय मिळालं? शून्य मिळालं, काहीच मिळालं नाही. आणि म्हणून लोकांना देखील वाटते की काँग्रेस सत्तेवर आली तर निश्चितपणे बदल होईल, परिवर्तन होईल आणि तोच आमचा प्रामाणिक प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात असणार आहे. प्रचाराचा सुपर संधी म्हणावा लागेल. पण काय वाटतंय, कशी राजकीय गणित सध्याचा? नाही, आज माझी जवळजवळ ही 8वी बैठक आहे सकाळी 8 वाजल्यापासून आणि प्रचंड लोकांच्या मध्ये उत्साह आहे. मुळात लोकांच्या मनामध्ये राग आहे की ज्या बिनविरोध निवडणुका व्हायला लागलेत, लोकशाही धोक्यात यायला लागल्या, आमच्या मताचाच अधिकार भाजप काढून घ्यायला लागले, शिवसेना एकनाथ शिंदेची काढून घ्यायला लागले, अजितदादांची राष्ट्रवादी काढून बिनविरोध हा नवीन फंडा काय? लोक मतं टाकू देत, निर्णय देऊ देत, परंतु तुमच्या मताचीच गरज नाही असं वातावरण महाराष्ट्रात आता महायुतीचे लोक करतायत की जनतेच्या मताची गरज नाही, आम्ही पुढच्या उमेदवारालाच मॅनेज करतो, तुमच्या मताची गरज नाही. हा जो एक नवीन फॅड आलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी निश्चितपणे लोक मतदान करून काँग्रेसला, महाराष्ट्रात जिथे जिथे काँग्रेस उभी आहे तिथं सगळीकडे काँग्रेसला निश्चितपणे यश मिळेल. इकडे तुम्ही एकटे ही सगळी धुरा सांभाळताय, मात्र महायुतीकडून उपमुख्यमंत्री आले, आता मुख्यमंत्री देखील येणार आहे. काय नेमके या सगळ्या नाही, मला वाटतं मोदी साहेब तेवढे येऊन येत नाहीतर महापालिकेला आता, कारण की इथल्या लोकांची ताकद कमी पडते काँग्रेस बरोबर लढायची, म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यावं लागतं. इथले लोकांची, इथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची क्षमता अपुरी आहे, त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणावं लागतं, मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं. त्यांच्या जोरावर ते निवडणूक लढवू शकतात का? ते कोल्हापूरकरांना विश्वास देऊ शकतात का? गॅरंटी देऊ शकतात का? मी गॅरंटी देतोय, मी एकट्याच्या ताकदीवर गॅरंटी लोकांना देतोय की मी हे करून दाखवणार, मी हे केलेलं आहे आणि उद्या करणार आहे. हा आत्मविश्वास मला आहे, कारण की माझा स्वतःवर आत्मविश्वास आहे, माझ्या विजनवर आत्मविश्वास आहे, माझे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर माझा कॉन्फिडन्स आहे की निवडून आल्यानंतर जे काम आम्ही सांगतो ते करतील. परंतु भाजपच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर विश्वास नाही की ते मतं मागायला गेले तर लोक मतं देतील का? शंका आहे, प्रश्नचिन्ह. एकनाथ शिंदेना खात्री नाही की राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आंबेडकरांच्या भांडणात लोक आपल्याला मतं देतील का? त्यापेक्षा आपण गेलं पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतंय इथल्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर विश्वास नाही, म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री